आपण पाहतोच आहोत सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने वाढतीये आणि धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याने कृष्णा नदी दुथडी भरून वाहतीये। कैलास स्मशानभूमी आता पाण्याखाली गेली आहे। दरम्यान सातारातील सिंगम माहुली इथून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कायम आहे आणि या पावसाच्या जोरामुळे सातारा जिल्ह्यातील धरणं ही दुथडी भरून वाहत आहेत आणि या धरणांचे दरवाजे उघडलेले आहेत, त्यातून विसर्ग सुरू केलेला आहे। त्यामुळेच आपण आता उभे आहोत हा कृष्णा नदीचा परिसर आहे आणि या संगम माहुलीमध्ये आपण उभे आहोत। या संगम माहुलीमध्ये असणाऱ्या कैलास स्मशानभूमी ही आपण पाहतोय की पाण्याखाली गेलेली आहे। इथली अग्निकुंड सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच जिल्ह्यातील परिस्थिती पाहता कोयना धरणाचे सुद्धा दरवाजे उघडलेले आहेत। सध्या त्यातून 23,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे, परंतु आज 10 वाजल्यानंतर हा विसर्ग वाढवून 33,000 पर्यंत नेणार असल्याची माहिती समोर येते। त्याच पद्धतीनं धोम धरणामधून सुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केलेला आहे। त्यामुळेच वाई येथे असणारं महागणपती मंदिर आता हळूहळू पाण्याखाली जाताना पाहायला मिळतंय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।